भगवान दत्तात्रय आणि नवनाथांचे उगमस्थान मानले जाणारे श्री मच्छिंद्रनाथ यांच्यातील गुरु-शिष्य नात्याचा पाया रचणारी ही एक सुंदर आणि आध्यात्मिक बोध देणारी कथा आहे. पौराणिक कथेनुसार एकदा भगवान शंकर माता पार्वतीला ब्रह्मज्ञान सांगत होते. हे गुपित ज्ञान कोणाही तिसऱ्या कानाने ऐकू नये अशी अट होती. म्हणून त्यांनी समुद्राच्या मध्यभागी एक जागा निवडली. मात्र त्यावेळी माशाच्या पोटात असलेला एक जीव हे ज्ञान शांतपणे ऐकत होता. ते ज्ञान ग्रहण केल्यामुळे तो जीव सिद्ध झाला. पुढे तोच जीव मच्छिंद्रनाथ म्हणून जन्माला आला. मच्छिंद्रनाथ जेव्हा तपश्चर्या करत होते तेव्हा त्यांची योग्यता पारखण्यासाठी स्वतः भगवान दत्तात्रय तिथे आले. मच्छिंद्रनाथांची एकाग्रता आणि ब्रह्मज्ञानावरील पकड पाहून दत्त महाराज त्यांना प्रसन्न झाले. एका प्रसंगी मच्छिंद्रनाथ भक्तीत दंग असताना दत्तप्रभू एका व्याध्याच्या वेशात प्रकट झाले. त्यांनी मच्छिंद्रनाथांना विचारले, तू इथे काय शोधत आहेस? मच्छिंद्रनाथांनी त्यांना उत्तर दिले, मी त्या परमात्म्याला शोधत आहे जो सर्व चराचरात व्यापलेला आहे. दत्त महाराजांनी त्याची अधिक परीक्षा घेण्यासाठी मायावी अडथळे निर्माण केले, परंतु मच्छिंद्रनाथ आपल्या ध्येयापासून विचलित झाले नाहीत. शेवटी दत्तात्रयांनी आपल्या मूळ रूपात त्यांना दर्शन दिले आणि मच्छिंद्रनाथांना शक्तिपात दीक्षा दिली. दत्तात्रय महाराज हे आदिगुरु मानले जातात. त्यांनी मच्छिंद्रनाथांना नाथपंथांची धुरा सांभाळण्यासाठी आशीर्वाद दिला होता. ही कथा सांगते की ज्ञान मिळवण्यासाठी केवळ बुद्धी नाही तर श्रवण आणि एकाग्रता महत्त्वाची असते. मच्छिंद्रनाथांपासूनच पुढे गोरक्षनाथ आणि संपूर्ण नाथ परंपरा सुरू झाली, ज्याचे मूळ प्रेरणास्थान भगवान दत्तात्रय आहेत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. बोला मच्छिंद्र